वेलकम स्टुडंट. 7th स्टँडर्ड मॅथमॅटिक्स त्याच्यामध्ये आपला मिसलेनियस प्रॉब्लेम्स सेट 2 हा जो आहे, तर त्याच्यातले क्वेश्चन आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर त्याच्यातला फर्स्ट क्वेश्चन आहे, अँजेला डिपॉझिट ₹15,000 इन अ बँक ॲट अ रेट 9% पर एनम. शी गॉट सिंपल इंटरेस्ट अमाउंटिंग टू ₹5,400. हाऊ मेनी इयर्स शी हॅड डिपॉझिट द अमाउंट? तर काय केलं अँजेलानं ₹15,000 डिपॉझिट केले 9% पर एनम. ओके. तिला सिंपल इंटरेस्ट किती मिळाला? 5,400. तर तिनं ती अमाउंट किती रुपीजसाठी डिपॉझिट केली होती? तर काय काय दिलंय बघा याच्यामध्ये, जर आपल्याला आन्सर फाइंड आउट करायचं असेल तर फर्स्ट स्टेप, प्रिन्सिपल आपल्याला दिलेला आहे ₹15,000. ओके. रेट ऑफ इंटरेस्ट किती आहे? 9% पर एनम. आणि सिंपल इंटरेस्ट किती मिळालाय? सिंपल इंटरेस्ट 5,400. तर आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे? नंबर ऑफ इयर्स किती येतात ते फाइंड आउट करायचं. त्यासाठी काय करणार आपण? सिंपल इंटरेस्टचा फॉर्म्युला लिहिणार. सिंपल इंटरेस्ट इज इक्वल टू P मल्टिप्लाय R मल्टिप्लाय N डिवायडेड बाय 100. ओके. प्रिन्सिपल रेट ऑफ इंटरेस्ट मल्टिप्लाय नंबर ऑफ इयर्स अपॉन 100. तर सिंपल इंटरेस्ट किती दिलेला आहे आपल्याला? 5,400 दिलेला आहे. पी ची व्हॅल्यू किती आहे? पी ची व्हॅल्यू आहे 15,000. रेट ऑफ इंटरेस्ट किती आहे? रेट ऑफ इंटरेस्ट आहे 9%. त्यानंतर नंबर ऑफ इयर्स फाइंड आउट करायचे आणि अपॉन मध्ये किती आहे? 100. तर इथे काय होईल? 2 कॅन्सल होतील. एन इज इक्वल टू एन इकडे लिहूया आपण. आता हे जे 15 आणि 9 आहेत ते याच्याकडे येतील, म्हणजे कुणाकडे येतील? 5,400. हे दोघं वरती होते न्यूमरेटर मध्ये, ते कुठे येतील? खाली डिनॉमिनेटर मध्ये. म्हणजे हे दोघं 5,400 कडे येताना कुठे येणार? खाली डिनॉमिनेटर मध्ये. म्हणजे 150 मल्टिप्लाय 9. इथे सुद्धा काय होईल? तर 0 कॅन्सल. एन इज इक्वल टू, तर पहिल्यांदा काय करूया? 540 ला 15 ने डिवाइड करूया. सो 514 डिवायडेड बाय 15. 15 3 चा 45. ओके. म्हणजे 9 राहणार. 0 घेतली 90. 15 6 चा 90. म्हणजे आन्सर किती आलं? 0. ओके. म्हणजे 36. त्याला अजून किती राहिले? 9. 9 ने जर डिवाइड केलं तर 9 4 चा 36. 9 4 चा 36 म्हणजे 4 इयर्स हे त्याचा आन्सर असणार. मग फायनल आन्सर कसं लिहिणार? फॉर 4 इयर्स फॉर हाऊ मेनी वर्ड फक्त त्यातला कॅन्सल करायचा. हाऊ मेनी इयर्स जो आहे तो कॅन्सल करायचा. जस्ट मिनिट. 4 इयर्स सी हॅड डिपॉझिट द अमाउंट. फॉर 4 इयर्स सी हॅड डिपॉझिट द अमाउंट. नंबर ऑफ इयर्स किती इयर्स साठी? 4 इयर्स साठी. ओके. अँड दॅट इज द रिक्वायर्ड. नाव सेकंड क्वेश्चन मध्ये 10 men takes 4 days to complete the task. How many days would 8 men take? तर जे टोटल 4 डेज मध्ये एक वर्क कम्प्लीट करण्यासाठी किती मेन लागतात? 10. तर तेच वर्क 8 मेननी जर कम्प्लीट करायचं ठरवलं, तर मग किती डेज लागतील असं विचारलेलं आहे. तर काय करूया? त्याला एक्स सपोज करूया. लेट 8 men टेक एक्स डेज. हाऊ मेनी डेजच्या साठी काय म्हणूया? एक्स डेज. 8 मेनना किती डेज लागतील? एक्स डेज. आता जेवढे तुम्ही नंबर ऑफ मेन याच्यामध्ये वाढवणार तेवढे डेज जे आहेत ते काय लागणार? कमी लागणार. म्हणजे हे कसलं व्हेरिएशन आहे किंवा प्रपोर्शन आहे? दिस इज इनव्हर्स प्रपोर्शन. इनव्हर्स प्रपोर्शन असेल, जस्ट मिनिट. इनव्हर्स प्रपोर्शन जर असेल तर असा टेबल तयार करायचा. नंबर ऑफ मेन आणि डेज. नंबर ऑफ मेन अँड डेज. तर याच्यामध्ये 10 मेन 4 डेज. म्हणजे 10 साठी किती येणार? 4 डेज. तर 8 मेन साठी किती मांडले आपण? 8 मेन साठी एक्स. तर एक्स फाइंड आउट करायचा. कसा फाइंड आउट करायचा? तर याच्यामध्ये प्रोडक्ट सेम असतो. म्हणजे 10 मल्टिप्लाय 4 हा जो प्रोडक्ट आहे तो कुणाला इक्वल असणार आहे? 8 मल्टिप्लाय एक्स. ओके. इनव्हर्स व्हेरिएशन मध्ये समोरचे जे नंबर्स आहेत त्यांचं मल्टिप्लिकेशन घ्यायचं. आता जर का एक्स पाहिजे असेल तर हा मल्टिप्लाय 8 जो आहे, म्हणजे इथे एक्स आहे. जस्ट मिनिट. हा एक्स आहे. जर
एक्स पाहिजे असेल तर हा जो मल्टिप्लाय 8 आहे तो याच्याकडे येऊन काय होईल डिवाइड होईल. 10 4 जा 40 आणि मल्टिप्लाय 8 याला येऊन काय झालं डिवाइड झालं. सो एक्स इज इक्वल टू 8 1 जा 8 8 5 जा 40 म्हणजे एक्स इज इक्वल टू किती आहे 5 म्हणजे आपलं फायनल आन्सर काय असणार देअरफॉर 8 men take how many days 5 days. हे फक्त लक्षात ठेवा. इनव्हर्स व्हेरिएशन असेल तर समोरासमोरचं मल्टिप्लिकेशन, डायरेक्ट व्हेरिएशन असेल तर क्रॉस मल्टिप्लिकेशन. ओके. Now third question. Nasruddin and Mahesh invested 40,000 and 60,000 respectively to start a business. They made profit 30%. How much profit each of them take? नसरुद्दीन आणि महेश याने काय केलंय एक बिझनेस स्टार्ट केलाय. नसरुद्दीननं किती इन्व्हेस्टमेंट केले 40,000. महेशनं किती इन्व्हेस्टमेंट केले 60,000. दोघांचं मिळून जे प्रॉफिट आहे ते किती आहे एकूण इन्व्हेस्टमेंटच्या 30% आहे. प्रत्येकाचं प्रॉफिट किती येतं ते फाइंड आउट करायचं रुपीजमध्ये. तर सगळ्यात पहिल्यांदा काय करूया आपण टोटल इन्व्हेस्टमेंट फाइंड आउट करूया. टोटल इन्व्हेस्टमेंट इज इक्वल टू तर टोटल इन्व्हेस्टमेंटला काय करायचं ह्या दोन्हीची ऍडिशन करायची म्हणजे 40,000 प्लस 60,000 तर दोन्हीची ऍडिशन किती येणार आहे 1 लाख. ओके 1 लाख रुपीज. आता टोटल इन्व्हेस्टमेंट झाल्यानंतर प्रॉफिट फाइंड आउट करूया. प्रॉफिट इज इक्वल टू 30% ऑफ 30% ऑफ टोटल इन्व्हेस्टमेंट. जी काही टोटल इन्व्हेस्टमेंट केलं त्याचं 30% म्हणजे 30/100 आणि एकूण इन्व्हेस्टमेंट टोटल इन्व्हेस्टमेंट किती आले 1 लाख रुपीज. इथे काय होणार 2 कॅन्सल होणार म्हणजे 1000 मल्टिप्लाय 30 म्हणजे किती येणार आन्सर 30,000. प्रॉफिट किती आलं त्यांचं प्रॉफिट आलेलं आहे 30,000. नाव रेशो ऑफ इन्व्हेस्टमेंट इज इक्वल टू तर कसा काढायचा तर रेशो ऑफ इन्व्हेस्टमेंट काढताना तुम्ही आता हवं तर इथे नसरुद्दीन अँड महेश नसरुद्दीन नेम्स लिहायचे नसरुद्दीन अपॉन महेश. नसरुद्दीनने किती इन्व्हेस्टमेंट केले 40,000 ओके आणि महेशने किती इन्व्हेस्टमेंट केले 60,000. तर 30 काय होतील कॅन्सल 4/2 सॉरी 4/6 जस्ट मिनिट त्या दोघांना 2 न डिवाइड करूया 2 2 जा 4 2 3 जा 6 म्हणजे नसरुद्दीन इज टू महेश यांचं इन्व्हेस्टमेंटचा रेशो किती आला 2:3. देअरफॉर रेशो ऑफ प्रॉफिट प्रॉफिटचा रेशो जसं इन्व्हेस्टमेंट केले त्याच रेशो मध्ये त्यांना प्रॉफिट मिळणार. तर रेशो ऑफ प्रॉफिट इथे नेम्स द्या तुम्ही नसरुद्दीन इज टू महेश इज इक्वल टू अगेन 2:3. देअरफॉर प्रॉफिट ऑफ नसरुद्दीन इज इक्वल टू तर घेताना काय करायचं नुसतं 2 घ्यायचं नाही तर काय घ्यायचं 2x कॉमन मल्टिपल घ्यायचं अँड प्रॉफिट ऑफ महेश इज इक्वल टू 3x. x इज कॉमन मल्टिपल. ओके जेवढा इन्व्हेस्टमेंटचा रेशो येणार तेवढाच प्रॉफिटचा रेशो येणार आणि रेशोला काय जोडायचं एक्स जोडायचं एक्स इज कॉमन मल्टिपल. आता इथे दोन्ही मिळून प्रॉफिट किती झालंय 2x प्लस 3x दोघांचं मिळून प्रॉफिट किती आलेलं आहे 30,000. सो 2x प्लस 3x इज नथिंग बट 30,000. 2x प्लस 3x किती येणार 5x इज इक्वल टू 30,000. मग मल्टिप्लाय 5 काय होणार डिवाइड सो 30,000 अपॉन 5. सो 5 1 जा 5 5 6 जा 30 आणि नेक्स्ट 30 म्हणजे किती येणार x इज इक्वल टू 6,000. देअरफॉर प्रॉफिट ऑफ नसरुद्दीनचं बघा किती आहे 2x आहे. ओके सो 2 into 6,000 सो त्याचं प्रॉफिट किती येणार 12,000. नाव प्रॉफिट ऑफ महेश त्याचं किती आहे 3x ते बघू शकतो. प्रॉफिट ऑफ महेश किती आहे 3x म्हणजे 3 into x ची व्हॅल्यू किती आहे 6,000 इथे वरती आले 6,000. ओके 3 6 जा किती येणार 18,000. सो नसरुद्दीनचं प्रॉफिट आलं 12,000 रुपीज. तसंच काय लिहा प्रॉफिट ऑफ Mahesh is 18,000 rupees. Okay. Now fourth question. The diameter of circle is equal to 5.6 centimeter. Find its circumference. तर काय फाइंड आउट करायचं आहे
सर्कम्फरन्स फाइंड आउट करायचं. सर्कम्फरन्स फाइंड आउट करताना इथे दिलेलं आहे त्या दिलेलं डायमीटर इज इक्वल टू 5.6 सेंटीमीटर. दिस इज गिवन. आता सर्कम्फरन्सचा फॉर्म्युला एकतर तुम्ही रेडियस फाइंड आउट करू शकता. जस्ट अ मिनिट. सर्कम्फरन्स इज इक्वल टू रेडियस फाइंड आउट करून 2πr वापरा किंवा सर्कम्फरन्सचा डायरेक्ट फॉर्म्युला काय पाय मल्टिप्लाय डी. आता पायची व्हॅल्यू किती घ्यायची याच्यामध्ये? पायची व्हॅल्यू घ्यायची 22/7 मल्टिप्लाय डायमीटर किती दिलेला आहे 5.6. ओके. आता तो 5.6 दिल्यानंतर इथे 7 ने काय करूया 5.6 ला डिवाइड करूया. 5.6 तर 5 ला डिवाइड होणार नाही. 7 0 चा 0 परत 5 येणार. इथं पॉईंट आहे म्हणजे वरती पण पॉईंट द्यायचा. हे होणार 6. 7 8 चा 56 म्हणजे काय आलं 22 मल्टिप्लाय 0.8. आता 22 8 चा करा. 22 8 चा जर केलं रफली करूया इथे 22 मल्टिप्लाय 8 तर 8 टू 16 कॅरी 1 8 टू 16 and 1 70 म्हणजे 176 आले. पण इथं एका नंबर नंतर इथे बघू शकता तुम्ही पॉईंट आहे. इथे पण काय करायचं 17.6 हे 6 आहे. 17.6 सेंटीमीटर. सर्कम्फरन्स ही एक प्रकारची लेंथ आहे. त्यामुळे स्क्वेअर सेंटीमीटर लिहायचं नाही तर काय लिहायचं सेंटीमीटर. 17.6 सेंटीमीटर अँड दॅट इज